नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार, आज दिनांक 10/10/17च्या ठळक घडामोडी। धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनातर्फे आज दिनांक 10/10/17 पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी काम बंद करून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे कैलासवासी नानासो डॉक्टर विश्वासराव पाटील पगारी नोकरांची सहकारी पतसंस्थेकडून खानदेशस्तरीय भव्य भावगीत स्पर्धेचा झाला कार्यक्रम। संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगल्यात राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सो यांना दिले निवेदन। बातमी नंबर 1, धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनातर्फे पुरवठा विभागाचे कामकाज दिनांक 3/10/17 पासून बेमुदत बंद करण्याबाबत व दिनांक 10/10/17 पासून महसूल कर्मचारी काम बंद आंदोलन आज 11 वाजेपासून सुरू करण्यात आले। दिनांक 28/2/17 अन्वये पुरवठे विभाग महसूल विभागापासून वेगळा करण्याचा निर्णयाच्या विरोधात मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। मागण्या पुढील प्रमाणे: 1. पुरवठा विभागांची अस्थापना स्वतंत्र करण्यात येऊ नये व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळ सेवा भरती करण्यात येऊ नये। 2. महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल साम्यक करणे बाबत मान्य केले होते, त्यानुसार शासन निर्णय पारित करणे। 3. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4800 रुपये करणे बाबत मान्य केले होते, त्यानुसार शासन निर्णय पारित करणे। 4. अव्वल कारकून वर्ग ड पदाचे वेतन त्रुटी दूर करणे। 5. नायब तहसीलदार सरसेवा भरती 33% वरून 20% करणे। 6. शिपाई संवर्गास तलाठी संवर्गात पदोन्नती देणे। 7. शिपाई संवर्गास पाल्यास शासन सेवेत सामावून घेणे। मनसूर शेख, छोटू चौधरी, अविनाश सोनू कांबळे, संजय शिंदे, संतोष चौधरी, रत्नाकर वसईकर, महेश वाडेले, अनिस बोरसे, दीपक महाले, PN पवार, मोहन सांगळे, सतीश चौधरी, श्रीकांत देसले, येवले नाना, योगेश जिरे व सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी या बेमुदत उपोषणास बसले होते। कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आम्ही दिनांक 3/10 पासून पुरवठा विभाग बंद केला। त्याच्यानंतर शासनाला आम्ही निवेदन देऊन आमच्या प्रलंबित मागण्याबाबत शासनाला निवेदन त्याची दखल शासनाने अद्याप घेतली नसल्यामुळे आम्ही आज दिनांक 10 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत। आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, पुरवठा विभागा महसूल विभागापासून वेगळा करू नये, नायब तहसीलदारचे ग्रेड पे वाढवण्यात यावे, लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्यात यावे। सदरच्या मागण्यासाठी आम्ही सन 2012 पासून 5 ते 7 वेळा संपर्क केला। शासनाने आम्हाला वेळोवेळी लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुमचे मागण्या मान्य केलेले आहे, पण अद्याप कुठलाही शासन निर्णय पारित केलेला नाही। तर जोपर्यंत शासन निर्णय पारित होत नाही तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे। तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। यासाठी जनतेला जे होणारा त्रास आहे याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील। धन्यवाद। बातमी नंबर 2, कैलासवासी डॉक्टर नानासो विश्वासराव पाटील स्मृती भावगीत स्पर्धा श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचा पगारी नोकरांची सहकारी संस्था व साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या या संयुक्त विद्यमानाने आयोजित खानदेशस्तरीय भव्य भावगीत स्पर्धेचा उद्घाटन माननीय बापूसाहेब प्रफुल्लजी सिसोदे यांच्या हातून झाले। संस्थेचे अध्यक्ष किरण पवार सर व प्राचार्य डॉक्टर सुनील तांबडे हे होते। खानदेशस्तरीय या भावगीत स्पर्धेमागील भूमिका संयोजक प्राध्यापक शशिकांत बोरसे यांनी मांडली, तर प्रमुख वक्ते किरण पवार यांनी स्पर्धकांना जीवनातील संगीताचे महत्त्व पटवून देताना शुभेच्छा दिल्या। डॉक्टरांच्या साहित्य व संगीत विषय दृष्टिकोन विषय केले। प्राध्यापक विश्राम बिरारी व पारिजात चव्हाण यांनी काम पाहिले। भरत पवार, वीरेंद्र सैंदाने यांनी संगीत दिले। प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी यांनी केले। शशिकांत बोरसे, डॉक्टर नानासाहेब विश्वासराव पाटील मराठी भावगीत स्पर्धेचा संयोजन समिती प्रमुख म्हणून गेल्या 7 वर्षापासून
आम्ही धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांसाठी भव्य अशा स्वरूपाची मराठी भावगीत गायन स्पर्धेचं आयोजन करीत असतो. अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा प्रतिसाद असतो. कारण भावगीत ही स्पर्धा, कारण भावगीत हा विषय जो आहे खरं म्हणजे याला रियाज, सराव, साधना असल्याशिवाय कलावंत कलाकार आपली अदाकारी पेश करू शकत नाही. म्हणून स्पर्धक जरी कमी असले तरी ते कमालीचे दर्दी असतात. हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आमचा अनुभव आहे. ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी आम्हाला आमच्या संस्थेचे आदरणीय बाबासाहेब पुनाजी पाटील, माननीय भैयासाहेब उत्करजी पाटील मनापासून सहकार्य करतात. म्हणून ही स्पर्धा आम्ही उत्तम प्रकारचं याचं आयोजन करू शकतो, संयोजन करू शकतो. बातमी नंबर 3. संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना पुरावेसह दिले निवेदन. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिरपूर तालुक्यातील वाघाडी या गावाच्या कोर्टाच्या कामानिमित्त 31 जुलै 1937 रोजी धुळे येथे आले होते. त्यानिमित्त बांधकाम विभागाचे व धुळे बस स्टँडच्या बाजूला महात्मा फुले पुतळ्याजवळ ट्रॅव्हल्स बंगला म्हणजेच आत्ताचे रेस्ट हाऊस क्रमांक 2 या वास्तूत थांबले होते. महामानवाच्या पदस्पर्शाने ही वास्तू पावन झाली आहे. सदर वस्तूस राष्ट्रीय स्मारक घोषित करणे समिती प्रमुख आनंद सैनाने, पूज्य भंते, ज्ञानज्योती चंद्रपूर, रवींद्र शिंदे व अनेक कार्यकर्ते हे निवेदन देण्यास आणि या कोर्टात आल्यानंतर अर्थात आता तर मुक्कामाची तर पाळी होती. बाबासाहेबांच्या संरक्षणाची तेवढीच जबाबदारी होती. लोक तर सांगतात आपल्याला इथून तिकडे लांडोर बंगल्यावर गेले असेल. लांडोर बंगल्याचा उल्लेख आहे, लांडोर बंगल्याचा उल्लेख तिथे, पण ते लांडोर बंगल्यावर तिथे रस्तेच नव्हते. त्यावेळेला तर कशी गेले असतील हा एक प्रश्न होता. हा कार्यकर्त्यांनी हा जो आजच्या एस टी स्टँडच्या बाजूचा ट्रॅव्हल्स तर तो बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस महाराष्ट्र शासनाने मराठीमध्ये जो 18व्या नंबरचा ग्रंथ प्रकाशित केलेला, त्या ग्रंथामध्ये पृष्ठ 33वर हे सापडतं आपल्याला, जे संदर्भ सापडतात. त्यामध्ये एका कोर्टाच्या केसेसमध्ये धुळ्यात आलेले होते आणि ट्रॅव्हल्स बंगल्यामध्ये त्यांनी मुक्काम केलेला. त्याच्यामुळे हा ट्रॅव्हल्स बंगला तर तो काही ट्रॅव्हल्स बंगला नव्हता, तर हाच ट्रॅव्हल्स बंगला आहे. तर हा मोठा पुरावा आहे. एवढंच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम खात्याचा जो प्राचीन रिपोर्ट आहे, 1889 साली बांधलेली बिल्डिंग ही बंगल्याची. तर बाबासाहेब त्या ठिकाणी या ट्रॅव्हलर्स बंगल्यात आले असं लिखाण आहे. त्यामुळे हा मोठा सबल पुरावा आहे या संकलनामध्ये. त्यामुळे खरं हेच ठिकाण होतं असं म्हणण्याला मोठा साधार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या विधेयकाच्यामुळं जिथे कुठे बाबासाहेब आंबेडकर गेले असतील, ज्याच्या ठिकाणी जे आधार पुरावे सापडले असतील त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करावं असं त्यांचं महत्त्व आहे, त्यांचाच ऑर्डर आहे. आपल्याला केवळ दाखवायचं काम आहे, पुरावे सादर करायचं काम आहे. त्यामुळे आपण या संवर्धन समितीने पुरावे सादर करावे. आणि आता